गुड मॉर्निंग. आजच्या लेक्चरमध्ये आपण डेफिनेशन लिस्ट इन HTML5 या टॉपिकचं स्टडी करणार आहोत. ही डेफिनेशन लिस्ट बनवायला आपण शिकणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण सर्वांनी आत्तापर्यंत डेफिनेशन्स लिहिलेल्या आहेत. डेफिनेशन्स कशा लिहिल्या जातात? साधारणतः या ठिकाणी बघा स्क्रीनवरती डेफिनेशनची जे काही टायटल असेल ते टायटल अगोदर आपण लिहितो, बरोबर आहे. आणि त्यानंतर टायटल लिहून झाल्यानंतर खाली नेक्स्ट लाईनला थोडी स्पेस सोडून पॅराग्राफ सोडून आपण काय करतो, त्याची डेफिनेशन लिहितो. अशा पद्धतीने डेफिनेशन्स काय केल्या जातात, लिहिल्या जातात. आता हे डेफिनेशन जे असते त्याचे दोन पार्ट्स असतात. डेफिनेशन इज मेड ऑफ 2 पार्ट्स. द फर्स्ट पार्ट इज अ डेफिनेशन टर्म. या ठिकाणी HTML ही डेफिनेशन टर्म आहे. अँड द सेकंड पार्ट इज अ डेफिनेशन एक्सप्लेनेशन ऑर टर्म एक्सप्लेनेशन. म्हणजे या ठिकाणी या डेफिनेशनचं जे एक्सप्लेनेशन इथे मी लिहिलेलं आहे त्याला म्हणतात टर्म एक्सप्लेनेशन किंवा डेफिनेशन एक्सप्लेनेशन. अशा दोन पार्टची डेफिनेशन लिस्ट बनलेली असते, सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि आपण आत्तापर्यंत तशाच डेफिनेशन्स लिहित आलेलो आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं एकाखाली एक डेफिनेशन्स जर लिहिले आपण तर त्याला म्हणतात डेफिनेशन लिस्ट. ती झाली डेफिनेशन लिस्ट. जशी ऑर्डर्ड लिस्ट, जशी अनऑर्डर्ड लिस्ट, तशी डेफिनेशन लिस्ट. तर डेफिनेशन लिस्ट आता आपल्याला तयार करायला शिकायचे. आणि ही जर डेफिनेशन लिस्ट आपल्याला तयार करायची असेल तर वी शुड नो 3 टॅग्स. जर आपल्याला डेफिनेशन लिस्ट तयार करायची असेल तर लक्षात घ्या आपल्याला 3 टॅग माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यांचा वापर माहीत असणं खूप गरजेचं आहे. कुठं करायचा, कधी करायचा. अतिशय सिंपल अशा या 3 टॅग आहेत. There are 3 tags used to create definition list on a web page. The first is a DL tag, second is a DT tag, third is a DD tag. DL means definition list, DT means definition term, DD means definition description. अशा 3 वेगवेगळ्या टॅग आपल्याला वापरून आपली डेफिनेशन लिस्ट आपण तयार करू शकतो. तर फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू लर्न अ DL tag. DL stands for definition list. आता अतिशय सिंपल उपयोग आहे. DL tag is used to create or define definition list on a web page. As we know that OL tag, UL tag, this tag also create ordered list, unordered list. Like that, DL tag is also used to create or define definition list. आता एक लक्षात घ्या, डेफिनेशन लिस्ट क्रिएट केली किंवा डिफाईन केली म्हणजे तयार झाली नाही डेफिनेशन लिस्ट. ती जस्ट आपण डिफाईन केले. आता त्यामध्ये आपल्याला काय करायचे, डेफिनेशन्स ॲड करायच्यात आणि त्या ॲड झाल्यानंतर ती डेफिनेशन लिस्ट होणार आहे. तर एक लक्षात घ्या, DL टॅगनं फक्त काय केलं जातं तर डेफिनेशन लिस्ट क्रिएट केली जाते, डिफाईन केली जाते. आणि आपली ही जी DL टॅग आहे ना, इट इज अ पेअर्ड टॅग. हे लक्षात घ्या सगळ्यांनी. DL टॅग इज अ पेअर्ड टॅग. आता ही पेअर्ड टॅग जी आहे DL टॅग, जसं OL टॅगमध्ये आपण LI टॅगचा वापर करायला लागायचा तर आपली ऑर्डर्ड लिस्ट किंवा अनऑर्डर्ड लिस्ट तयार व्हायची. सेम थिंग इज अप्लाय हिअर. DT अँड DD, दिस बोथ टॅग्स आर यूज्ड इनसाइड अ DL टॅग. या ज्या बाकीच्या उरलेल्या 2 टॅग आहेत ना, DT आणि DD, या सुद्धा आपल्याला कुठं ॲड कराव्या लागतात, DL टॅगच्या आतमध्ये वापराव्या लागतात. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. तर ही DL टॅग आहे. DL tag is used to create or define definition list on a web page. DL tag is a paired tag. The most important thing, when we are going to create or display definition list on web page, DT and DD tag must be used inside a DL tag. And in definition list, first of all use DT tag and then DD. As we know that डेफिनेशन लिहिताना आपण डेफिनेशन टर्म अगोदर लिहितो नंतर डिस्क्रिप्शन, का डिस्क्रिप्शन अगोदर लिहितो नंतर टर्म. तर हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. सर्वप्रथम DT टॅग येणार, नंतर DD. अशा पद्धतीनं कितीही डेफिनेशन्स तुम्ही तुमच्या डेफिनेशन लिस्टमध्ये DT आणि DD टॅगनं त्या ठिकाणी डिस्प्ले करू शकता. ही झाली आपली पहिली टॅग DL. या DL टॅगमध्ये वापरली जाणारी पहिली टॅग आहे DT टॅग. आता DT स्टँड्स फॉर डेफिनेशन टर्म. तर डेफिनेशन टर्म ॲड करायला DT टॅगचा वापर केला जातो. आता डेफिनेशन टर्म म्हणजे काय, या ठिकाणी HTML डेफिनेशन टर्म आहे आणि ही डेफिनेशन टर्म ॲड करायला DT टॅगचा वापर केला जातो. आणि ही सुद्धा पेअर्ड टॅग आहे, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. आपल्या डेफिनेशनचं जे टायटल असतं ते टायटल ॲड करण्यासाठी DT टॅगचा वापर होतो. आलं लक्षात. आणि शेवटची DD टॅग, DD टॅगचा वापर करून त्या डेफिनेशनचं काय करतो आपण, एक्सप्लेनेशन लिहितो. त्या टर्मचं एक्सप्लेनेशन लिहितो.
डी टॅग इज युज्ड टू ॲड टर्म एक्सप्लेनेशन इन डेफिनेशन लिस्ट. म्हणजे तुम्ही HTML ची डेफिनेशन जर लिहित असाल तर त्या ठिकाणी HTML चं डिस्क्रिप्शन जे लिहिलं जातं डेफिनेशनचं त्याला म्हणतात टर्म एक्सप्लेनेशन. आणि ते टर्म एक्सप्लेनेशनला कोणती टॅग असते? डी टॅग असते, आणि ही सुद्धा पेअर्ड टॅग आहे. अशा या DL, DT आणि डी टॅगचा वापर करून लिस्ट तयार केली जाते. या ठिकाणी तुम्ही बघाल की इथे मी सर्वप्रथम DL टॅग वापरली, बरोबर आहे. नंतर DT टॅगनं IT नावाची डेफिनेशन टर्म मी काय केलेली त्या ठिकाणी डिफाईन केलेले. त्यानंतर ITचं डिस्क्रिप्शन कुठल्या टॅगनं मी दिलेलं आहे? DDनं. म्हणजे DTनं टर्म डिफाईन करतात तर DDनं टर्म एक्सप्लेनेशन. सेम मी त्याखाली दुसरी एक डेफिनेशन त्या ठिकाणी टर्म ॲड केली HTML नावाची, आणि त्या HTMLचं डिस्क्रिप्शन DD टॅगनं इथं दिलेलं आहे. म्हणजे DT आणि DD या दोन टॅगचा वापर करून डेफिनेशन लिस्टमध्ये ॲड केली जाते. यापैकी एखादी जरी टॅग तुम्ही नाही वापरली तरी डेफिनेशन्स पूर्ण पद्धतीनं आपल्याला काय करता येणार नाही, त्या ठिकाणी ॲड करता येणार नाही. तर आता प्रोग्रामच्या साह्यानं आपण या ठिकाणी बघूया. एकदम सिंपल आहे. सर्वप्रथम आपल्याला डेफिनेशन लिस्ट करायला DL टॅगचा वापर करावा लागेल. ठीक आहे. DL टॅगमध्ये आता आपण पहिली डेफिनेशन ॲड करणार आहे. मग डेफिनेशनची टर्म ॲड करायची. डेफिनेशन टर्म ॲड कराय DT टॅग. या ठिकाणी IT ही डेफिनेशन टर्म मी ॲड करतो. त्यानंतर DT टॅग या ठिकाणी लगेच क्लोज करायची. आता या IT डेफिनेशन टर्मचं आपल्याला एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. मग एक्सप्लेनेशन द्यायला डेफिनेशन लिस्टमध्ये कुठली टॅग आहे? DD. मग डेफिनेशनचं एक्सप्लेनेशन इथं लिहितो IT स्टँड्स फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आणि DD टॅग क्लोज करा. ठीक आहे. प्रोग्राम सेव्ह करूया. आउटपुट बघूयात कशी दिसते डेफिनेशन लिस्ट. ही बघा, या अशा पद्धतीने डेफिनेशन लिहिली जाते. ही आहे आपली डेफिनेशन टर्म जी DT टॅगनं आपण ॲड केलेले, आणि हा आहे टर्म एक्सप्लेनेशन जे आपण DD टॅगनं लिहिलेले. अशीच एखादी अजून डेफिनेशन लिस्ट आपण तयार करूया. सर्वप्रथम डेफिनेशन टर्म ॲड कराय कोणती टॅग? DT. त्यानंतर HTML. ही झाली डेफिनेशन टर्म. आता या डेफिनेशन टर्मचं डिस्क्रिप्शन ॲड कराय कुठली टॅग? DD टॅग. HTML स्टँड्स फॉर हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. अशा पद्धतीनं हे बघा, आलं लक्षात सगळ्यांच्या. तर आपल्याला डेफिनेशन लिस्ट अशी तयार करता आली पाहिजे. तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.